मित्रमंडळींनो नमस्कार. आपल्या चॅनलचे लवकर 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तर चला बघूया आजच्या भागात नक्की काय ट्विस्ट घडला आहे. तर इकडे आता जो विक्रांत आहे तो विक्रांत त्या माणसाला तिथे डील करण्यासाठी बोलवतो आणि तो माणूस तिथे डील करण्यासाठी आलेला असतो. विक्रांत आणि तो बोलत असतो, त्यांची डीलचं चालू असतं. तर इकडे आता जी राणी आहे तिला हे सगळं माहिती असतं का विक्रांत सर फॅक्टरी विकणार आहे. पण राणी काहीच शांत बसत नाही. जी राणी आहे ती राणी आता तिकडे एक प्लॅन करत असते. ती म्हणत असते की काही करून मला यांचं लक्ष विचलित करायचं आहे आणि ती सगळ्यांकडे जाते आणि सगळ्यांकडून ती काडीशपेटी गोळा करते. काडीशपेटीतल्या काड्या गोळा करते आणि सगळं काही गोळा करून ती तिथे फिरत असते आणि कागद गोळा करते ती ह्या आणि तिला लगेच जे आवाज येतात. मालती आवाज देते आणि म्हणते की काय गं, मला इथे झाडू लावायला लावलं आणि तू काय करते ते काम. तर आता लगेच ती म्हणते की मालती आई थांबा, तुम्हाला बघायचं आहे का मी काय करते, तुम्ही बघतच राहा आता मी काय करणार आहे ते, असं ती म्हणते. आणि आता लगेच मालती आई म्हणतात काय नाही, हिच्या डोक्यामध्ये हिलाच माहिती आहे, आम्हाला खरंच नाही माहिती कसं वागती नाही, हिलाच माहिती काय चाललं, आम्हाला सगळ्यांना कामाला लावून दिलं आणि ही तर मस्त फिरते, असं मालतीच्या डोक्यात चालू असतं. पण राणीच्या डोक्यामध्ये वेगळंच असतं. तिला काही करून ती फॅक्टरी पुन्हा एकदा आबांच्या नावावर करायची असती आणि ती फॅक्टरी त्यांना विकून द्यायची नसती. त्यामुळेच ती हे सगळं करत असते आणि ती आता म्हणत असते की काही झालं मी तरी पण ही फॅक्टरी विकून देणार नाही आहे, असं ती म्हणत असते राणी. आणि आता जी राणी आहे ती राणी आता तिथे हे करते. राणी आता तिथे एक जाळ करते आणि जाळ केल्यावरती इकडे जो विक्रांत आहे तो त्या याच्याशी बोलत असतो, डील होणार त्याच्यासोबत. त्याला सगळे कागदपत्र देतो आणि म्हणतो की एक सही झाली म्हणजे सगळी तुमची एक सही करा म्हणजे सगळं तुमचं होऊन जाईल. अहो तर तो माणूस पण म्हणतो की हो ना, खरंच तुम्ही आज खूप छान दिवस निवडला, खूप शुभ दिवस आहे, आज रामनवमी पण आहे, त्यामुळं खरंच खूपच भाग्याचा दिवस निवडला तुम्ही, असं तो माणूस पण म्हणतो. आणि विक्रांत म्हणतो की हो, त्यामुळेच तर तुम्हाला आज बोलवलं होतं मी, असं विक्रांत त्याला म्हणतो. आणि त्या दोघांची डील वगैरे होते आणि ते म्हणतात की चला येतो मी आता, उद्या येईल परत, असं म्हणतो आणि तो माणूस इथून जायला निघतो. विक्रांत पण त्याला आता विक्रांत आणि अजित त्याला सोडतात, तो जातो. आणि इकडे आता लगेच जो विक्रांत आणि ते अजित आहे ते तिकडे पळत येतात. राणीनं जाळ केला असतो तिकडे. ते म्हणतात काय तुला त्या फॅक्टरीत कुणी कामं करायला लावली अशी, काही कुठाने वाढवून ठेवते आमच्या मागं, चल निघितून. आणि ती म्हणते की तुम्हाला एक बघायचं का, एक दरवाजा दाखवायचा, त्याला तुम्हाला डबल दरवाजा दाखवते मी, असं म्हणते. आणि ती अजितला त्यांना घेऊन जाते. अजितला आणि त्यांना त्या दरवाजाकडे आणते आणि ते अजित म्हणतो की तिकडं काय तू खोटं बोलते या राणी, खोटरडी राणी तू खरंच, असं म्हणतो अजित. आणि अजित आता असं म्हणल्यावरती राणी म्हणते की हो. तर अजित तिला आतमध्ये लोटून देतो आणि बाहेरून कडी लावून तिला आतमध्ये कोंडून घेतो. आणि राणी पण खूप खुश होते, म्हणते की उघडा उघडा, आधी म्हणते नंतर म्हणते बरं झालं. अहो तुम्हाला एवढे रोज दरवाजे माहीत नसेल ना ह्या फॅक्टरीचे, तेवढे घर दरवाजे मला माहिती आहे, तेवढं मला सगळं माहिती आहे या फॅक्टरीतलं, त्यामुळं काही काळजी करायचं काम नाही आहे, असं राणी बोलते. आणि ती म्हणते की आता बघा मी कुठून बाहेर पडते, असं राणी त्या अजितला हसल्यावारी बोलते. आणि इकडे आता रामनवमीची तयारी चालू असते. सगळेजण पूजाला तिथे आलेले असतात. तेवढ्यात आता जे कामगार लोक आहेत ते कामगार लोक आबांना तिथे उचलून आणतात आणि ते म्हणतात आबांना का आणलं उचलून यांनी. तर आता लगेच राणी म्हणते की हे बघा ही फॅक्टरी आबांची आहे. तर अजित म्हणतो विक्रांत म्हणतो की नाही, ही फॅक्टरी तर आमची आहे. तर ते राणी म्हणते की ही फॅक्टरी तुम्ही फसवून यांच्याकडून घेतलेली आहे, तुम्हाला माहिती आहे का यांनी फसवून फॅक्टरी घेतली, खोटं का बोलताय तुम्ही, त्यांना फसवलं आणि त्यांच्याकडून ती फॅक्टरी घेऊन टाकली, तुम्हाला काहीच नाही वाटलं का, असं राणी त्या जे फॅक्टरीची डील करायला आला असतो त्याच्यासमोर बोलत आहे. आणि तो माणूस पण आता बघत राहतो. तर चला बघूया पुढील भागात नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.